आता बघणार आहोत या घडीच्या महत्त्वाच्या 25 बातम्या। कल्याणीनगर अपघात प्रकरणातील विशाल अग्रवाल आणि शिवानी अग्रवाल यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी। अजय तावरे, श्रीहरी हळणोर यांच्या जामिनावरही सुनावणी। आरोपी अल्पवयीन मुलाचे रक्ताचे नमुने बदलल्यानं गुन्हा दाखल। पुण्यातील कल्याणीनगर अपघात प्रकरणी पुणे पोलिसांकडून आणखी दोघांना अटक। ससून रुग्णालयातील रक्त अदलाबदली प्रकरणात दोघांना अटक। आशिष मित्तल आणि आदित्य सुदला पोलिसांकडून अटक। कोलकाता महिला निवासी डॉक्टर अत्याचार आणि हत्या प्रकरणाबाबत आज सुप्रीम कोर्टात सुनावणी। सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्यासमोर सुनावणी होणार। कोलकात्यातल्या घटनेनंतर संपूर्ण देशभरात डॉक्टर आक्रमक। बदलापुरातील चिमुकल्या मुलींवरील अत्याचार प्रकरणी नागरिक आक्रमक। पालकांसह बदलापूरकरांचं शाळेच्या गेटवर ठिय्या आंदोलन। घटनेच्या निषेधार्थ आज बदलापूर बंदची हाक। रामगिरी महाराजांविरुद्ध धाराशिवमध्ये गुन्हा दाखल। मोहम्मद पैगंबरांविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी रामगिरी महाराजांवर गुन्हा दाखल। मुस्लिम समुदायाच्या मोर्चामुळे जमावबंदीच्या आदेशाचं उल्लंघन। जळगाव जामोद पोलिसात 30 ते 40 मोर्चेकऱ्यांविरोधात गुन्हा दाखल। राज्यात डिसेंबरमध्ये पुन्हा पोलीस भरती होणार। 7,500 पदांसाठी भरती। मुंबई पोलीस दलासाठी 1200 पदं असणार। राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाकडून विविध अभ्यासक्रमांसह वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात। 5 पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षेचं वेळापत्रक सीईटी कक्षाकडून जाहीर। मुंबई महापालिकेच्या लिपिक पदाच्या 1846 जागा सरळ सेवेने भरण्यात येणार। त्यासाठी 20 ऑगस्टपासून ऑनलाईन अर्ज मागवण्यात येणार। मुंबईत विधानसभा निवडणुकीत मतदान केंद्रांच्या संख्येत वाढ होणार। लोकसभेला मतदान केंद्रांबाहेर झालेल्या गर्दीमुळे मतदान केंद्रांची संख्या वाढवण्याचा निर्णय। वांद्रे पूर्व स्थानकाबाहेरील वाहतूक कोंडीवर तातडीनं मार्ग काढा। प्रवाशांच्या गैरसोयीची दखल घेत मुंबई उच्च न्यायालयाचे वाहतूक पोलिसांना आदेश। म्हाडाच्या घरांसाठी अर्ज भरताना अर्जदारांना आयटीआय पासवर्ड टाकावा लागणार। आयकर खात्याला 2 स्टेप व्हेरिफिकेशन लावलेलं असेल तर अर्ज प्रक्रिया होईपर्यंत काढून टाकावे, म्हाडाचे आवाहन। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांना अभ्यासक्रमांचं शुल्क संकेतस्थळावर प्रसिद्ध करावं लागणार। शिष्यवृत्तीसाठी पात्र विद्यार्थ्यांकडून शुल्क आकारलं जात असल्याच्या विद्यापीठाकडे तक्रारी प्राप्त। हवामान बदलामुळे मुंबईतल्या नागरिकांना सर्दी, खोकला आणि व्हायरल फीव्हर। गेल्या आठवड्याच्या ओपीडीमध्ये 40 ते 50% वाढ। जगभरात मंकीपॉक्स संसर्गाचा वेगानं प्रसार। खबरदारी म्हणून राज्याच्या आरोग्य सेवा संचालनालयाकडून मार्गदर्शक सूचना जाहीर। सर्व आंतरराष्ट्रीय विमानतळं, बंदरांवर मंकीपॉक्सची तपासणी केली जाणार। कोलकाताच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर बीजे वैद्यकीय महाविद्यालयातील महिला निवासी डॉक्टरांची सुरक्षा वाढवण्याचा प्रशासनाचा निर्णय। ससून रुग्णालयात आणखी 83 सुरक्षा रक्षक नेमले जाणार। मुंबईला अस्वच्छ करणाऱ्यांना दंड। एप्रिलपासून आतापर्यंत 1,72,76,812 रुपयांचा दंड। क्लीनअप मार्शलकडून 9,888 जणांवर कारवाई। कुलाबा ते सिप्स मेट्रो 3 मुंबईतल्या पहिल्या भुयारी मार्गिकेवर बीकेसी ते आरे दरम्यानच्या 10 स्थानकांचं काम पूर्ण। बहुप्रतीक्षित भुयारी मार्गावरील वाहतूक सप्टेंबरमध्ये सुरू होण्याची शक्यता। मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाचा 11.47 किलोमीटर लांबीचा रस्ता वर्षभरापासून वापराविनाच। महामार्गाचा पुढील 50 किलोमीटरचा रस्ता 100% तयार नसल्यानंच रस्ता वापराविना। उच्च शिक्षणातील विद्यार्थ्यांना शिकताना मिळवलेले श्रेयांक साठवण्यासाठी अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिटची निर्मिती। विद्यार्थ्यांचा श्रेयांक विभाग नोंदवण्यासाठी 31 डिसेंबरची मुदत। यूजीसीचे उच्च शिक्षण संस्थांना निर्देश। पुणे बाजारात मागणीच्या तुलनेत कांद्याची आवक कमी। घाऊक आणि किरकोळ बाजारात कांद्याच्या दरात वाढ। नवीन लाल कांद्याची आवक होईपर्यंत दरात तेजी राहणार। जुलै महिन्यात मुंबईसाठी चुकीच्या पावसाचा अंदाज। आयएमडीला भोवण्याची शक्यता। जुलैमध्ये मुंबईला दिलेला पावसाचा अंदाज 42% चुकीचा। केंद्रीय मंत्रालयानं हवामान खात्याकडे स्पष्टीकरण मागवलं। दैनंदिन अंदाजाच्या अहवालात तफावत झाल्याचं स्पष्टीकरण मागवलं। काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पुण्याच्या भोरमध्ये सलग दुसऱ्या दिवशी सुद्धा मुसळधार पावसाची हजेरी। 2 तासाच्या पावसानं शहरातल्या रस्त्यांना नदीचं स्वरूप। पुण्याच्या खडकवासला धरण साखळी प्रकल्पातील 4ही धरण क्षेत्रात पावसाला सुरुवात। 4ही धरणांमधील पाणीसाठा 97%वर। पाऊस सुरू राहिल्यामुळे नदीपात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात येणार। पुणे शहरात 22 ऑगस्टला पाणीपुरवठा बंद। देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार।
दमदार पावसामुळे भीमा आणि कृष्णा खोऱ्यातील धरणं तुडुंब भरली, तरीही पश्चिम महाराष्ट्रातील तब्बल 1,67,000 नागरिकांना 69 टँकरनं पाणी पुरवठा. बुलढाण्याच्या सैलानी, रायपूर, पळसखेड, भट भागात मुसळधार पाऊस, नदी नाल्यांना पूर आला, शेतात पाणी साचल्यानं पिकांचंही मोठं नुकसान. लातूर जिल्ह्यातील केळकोट तालुक्याला ढगफुटी सदृश्य पावसाचा फटका. पावसामुळे सोयाबीन, मूग, कापूस पिकांचं अतोनात नुकसान, शेतकरी हवालदिल. 10 दिवसांनंतर भुसावळच्या तापी परिसरात जोरदार पावसाला सुरुवात. उकाड्यांना हैराण झालेल्या ग्रामस्थांना काहीसा दिलासा. मालेगाव, बागलाण, देवळा आणि नाशिकच्या ग्रामीण भागात दमदार पावसाची हजेरी. अनेक दिवसांनंतर सुरू झालेल्या पावसानं बळीराजा सुखावला. सोलापूरच्या माढ्यात जोरदार पावसाची हजेरी. अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची तारांबळ, सखल भागातही पाणी साचलं. जळगावच्या भुसावळच्या हतनूर धरणाचे 4 दरवाजे पूर्ण तर 2 दरवाजे 1 मिलीमीटरनं उघडले. धरणातून 23,000 क्युसेक इतक्या पाण्याचा विसर्ग तापी नदीपात्रात सुरू.